मॅच राहुल आणि विपुल ही जोडी दाखल झाली गोलंदाजी मार्कवर. सेवन ब्रदरचा गोलंदाज पहिलं षटक हाताळत असताना पंचांच्या उजव्या बाजूने पंच विक्रमजी इशारा करतात. मॅचला सुरुवात केली जाते. 4 षटक 4 गोलंदाज 24 बॉल पुन्हा समसमान बरोबरी. क्रिकेटचं पर्व क्रिकेटचं माध्यम. पहिलाच बॉल अवांतर एक्स्ट्रा रनाने सुरुवात. अनेक गाव विभागामध्ये आयोजित टीव्ही न्यूज चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा काल खुला गट व्यावसायिक गट आज स्थानिक नॉन प्रोफेशनल गट. शनिवार आणि रविवार क्रिकेटचं हे आयोजन टॅप केलंय. 1 धाव. आज आपण चेंबूर विभागामध्ये आहोत. चेंबूर म्हणजे क्रिकेटची पंढरी. चेंबूर मधून अनेक क्रिकेटचे मोती अनेक रत्न नेहमीच घडवलेत आणि घडताना पाहायला मिळत आहेत. ओहो क्या बात आहे. या वेळेला चांगला स्पेल. एक धाव मिळेल. दोनही संघाचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करून दोन्ही टीम विनिंग झालेत. कारण साई कंपनी पहिली मॅच खेळले होते. एक जवळपास 27 धावा केल्या आणि 28 धावांच्या टार्गेटवरती विनिंग झाले. तदनंतर सेवन ब्रदर ही टीम देखील 31 धावा केल्या आणि 31 धावांपर्यंत टार्गेट देऊन ती टीम देखील विनिंग झालेत. त्यामुळे टार्गेट एक चांगलं करावं लागेल. ओहो स्टंपिंग घेण्याचा प्रयत्न. बॉल मिस झाला. डॉट बॉल मिळेल. थांबवलंय रोखलंय राहुल सारख्या खेळाडूला. चार बॉल 3 रन. श्रीनिवास यादव आपण व्यासपीठावर यायचंय. पाच बॉल 4 रन झालेत. दांडी गोल. विपुल शेवटचा बॉल होता मिस झाला. मिडल. पडदा सोडायचा आहे. तसेच श्रीनिवास यादव आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्रीनिवास यादव जी आपण उपस्थित राहिलात हार्दिक स्वागत आहे. षटकाखेरीस 4 धावा. बॉलर येत आहेत समीर. पहिलाच बॉल पंच बाहेर. व्हाईट बॉल इशारा. आणखी 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 एक चुकी होते. 2 रन मिळतील. एक वाईड एक बाईज. कट करायचा होता. डॉट होतोय. स्टेप आउट केला. मिडॉनच्या दिशेने फेकी केली जाते. 1 धाव. चला यानंतर पुढील 4 संघ आपण सज्ज व्हायचे. पुढील 4 संघांमधील पहिले 2 संघ आहेत
इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. लवर बॉयज आणि ICC 11 अशी पुढची मॅच आहे. लवर बॉयज आणि ICC 11 दोन्हीही कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये कोणताही वेळ वाया न घालवता आपण व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी साठी यायचंय. 9 धावा, 3 बॉल आणि 9 रन. स्ट्राईकला आकाश. स्वीप करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, फेकी, चुकी. इथे की तिथे या द्विधा मनस्थितीमध्ये ही झाली चुकी. धावा मिळाल्या 2. मोरेश्वर पाटील आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचे. मोरेश्वर पाटील आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. 4 बॉल झालेत, 2 रन तसे. म्हणजे रनआउटची शक्यता होती, रनआउटची संधी होती. चार बॉल 11. यानंतर लवर बॉयज आणि ICC 11 मॅच असणार आहे. 1 धाव सोडली जाते. राहुलला मागील पहिल्या मॅच दरम्यान देखील पाहिलं राहुलची फलंदाजी. अगदी पहिले, दुसरे, तिसरे षटक एक संयम, शांत, कॅल्क्युलेशन पाहायला मिळालं. यावेळेला देखील राहुल चाणक्य फलंदाजी, मॅन ऑफ द मॅच मिळवली आहे. डिरेक्ट हिट, आकाशला माघारी जावं लागेल. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षक वर्ग देखील ही मॅचचा आनंद घेतो आणि स्थानिक रहिवासी वर्ग देखील ही मॅचचा आनंद घेत असताना यूट्यूबवरती सर्व प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. या प्रेक्षकांना या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत आहे. रन झालेत 12, 2 षटक 12 धावा. अमोल तिसरा बॉलर. ओहो, क्या बात आहे, चांगला पिचिंग केलाय. डॉट बॉल. तुमचा टप्पा महत्वाचा आहे. नो लाईनीपासून टप्पा कुठे पिचिंग करायचा, फलंदाज स्टेप आउट केला तर कुठे पिचिंग करायचा, बॅकफुटला असेल तर कुठे पिचिंग करायचा, खूप महत्वाचा राहतो टप्पा. यावेळेला आणखी एक चांगला स्पेल. कष्ट करावे लागले फलंदाजाला या एका राहण्यासाठी. सहजासहजी ही धाव मिळालेली नाहीये. एक एक रन महत्वाचा, एक एक क्षण महत्वाचा. कारण निमित्त आहे टीव्ही न्यूज चषक 2024. आयोजक आहेत या टीव्ही न्यूज चषकाचे सर्व संपादक सन्माननीय संदीप शुक्लाजी. चुकी होते, चुकी होते, चुकी. एक काही वर्षापूर्वी एक सिनेमा होता शाहरुख खानचा, आपण पाहिला होता, चमत्कार. नसरुद्दीन शाह येतो आणि अचानक काही चमत्कार घडतो. मला वाटतं जणू काही नसरुद्दीन शाह तिकडे आला, बॉल पकडला होता आणि बॉल पुन्हा बाउंड्रीवर गेला. म्हणजे नसरुद्दीन शाहने तो चेंडू मात्र बाउंड्रीवर ढकलला. अशी काही गती होताना पाहायला मिळाली.
18 धावा. यावेळेला व्हाईट बॉल, दडपण, हा चौकार आला आणि या दडपणाला सुरुवात झाली. हे दडपण गोलंदाजावर राहिलंय. दोन रन मिळालेत आताचे. वाईड +1, 2 धावा. स्टेप आउट केला, परंतु पुन्हा बॅकफुटला आले राहुल. शेवटचा बॉल, 1 to go, 20 धावा. बराच बाहेर पिचिंग, पंचांनी केले 2 हात समांतर, धाव मिळाली अवांतर. व्हाईट बॉल, एक्स्ट्राचा रन, डाव्या यष्टी बाहेर चेंडू सापडला, निदर्शनास आला. आज पंच म्हणून अचूक कामगिरी. आज 4 रिव्ह्यू घेतले गेले संघाच्या माध्यमातून. 1 रिव्ह्यू सक्सेसफुल झाला आणि बाकी 3 रिव्ह्यू मात्र अनसक्सेस झालेत. त्याला कारण आहे हे पंचांचं, कारण अचूक असं पंच म्हणून कामगिरी विक्रम सर आणि त्याचबरोबरीने पंच सुरेश सर यावेळेला स्टेप आउट केला आणि ही राहुलची विकेट. बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा मासा गळाला अडक. मोरेश्वर पाटील आपण उपस्थित झालाय तर हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर येण्यास विनंती राहील. शेवटचं षटक, जतीन गोलंदाजी मार्कवर. लेग बाईज 1 रन मिळेल. एक जवळपास मला वाटतं पुन्हा एकदा 29 धावांपर्यंत टार्गेट सेट केला जाईल. 22 धावा झाल्यात. 29, 28 धावा नक्कीच टार्गेट पाहायला मिळेल. तसेच मोरेश्वर पाटील उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत आहे आपले. क्रीडा स्पर्धेनिमित्ताने आपण देखील आवर्जून उपस्थित राहिलात. उर्वरित 5 चेंडू शिल्लक राहिलेत. या 5 चेंडूंमध्ये या येणाऱ्या धावांना कसा आकार दिला जाणार, किती धावांसाठी ही जोडी बाबू आणि कमलेश धावा सोडणार, या जतीनला कसं सामोरं जाते. या वेळेला स्पर्श केला दांडीचा, यष्टी उडवली आणि विकेट. माघारी जावं लागतंय आणि करंट रन रेट पाहायला मिळतोय. टॅप केलाय,
एक धाव. तीन चेंडू शिल्लक. ओहो, हा आत्मविश्वास गोलंदाजाचा पाहायला मिळाला. पिचिंग केला आणि तदनंतर जो कीपरकडे आवाज दिला, या आवाजाला खरंच दाद दिली पाहिजे. अनेक गोलंदाज अशा आत्मविश्वासाने गोलंदाजी आजपर्यंत करताना पाहिलेत. उर्वरित दोन चेंडू. यावेळेला देखील कीपरचं देखील कौतुक आहे. वेग होता. चेंडू बराच वेगळ्या दिशेला जात होता, परंतु कीपरने देखील चला शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉल नंतर लवर बॉईज आणि ICC 11 दोनही कॅप्टन टॉस साठी यायचंय. शेवटचा बॉल. रन झालेत 23. म्हणजे जवळपास हे षटक धाव्या रोखण्यामध्ये निर्णायक राहिलंय. जतीनचं हे षटक. शेवटचा बॉल. बाईक प्लीज. शेवटचा बॉल होता आणि एक रन मिळते. एकंदरीतच रन झालेत 24-25 धावांचं टार्गेट. जवळपास एक धाव अधिक आहे. चला टॉस साठी यायचं लवर बॉईज. व्यासपीठावर नाणेफेकी करत असताना ICC 11 आपला निर्णय करायचा. आपण नाणेफेकी विजयी करत असताना त्याचबरोबर उपस्थित राहिलेले आमच्या विभागातील मोरेश्वर पाटील आपणास सन्मानित करण्यासाठी मी संदीपजी शुक्ला साहेब आपणास विनंती करतो. मोरेश्वर पाटील साहेब आपण यायचे.
धन्यवाद. त्याचबरोबर उपस्थित श्रीनिवास यादव यांना देखील सन्मानित करण्यास विनंती राहील. संदीप शुक्लाजी. धन्यवाद. तसेच जितेंद्र पाटील आणि वसंत म्हात्रे आपण व्यासपीठावर येण्यास विनंती राहील. आपणास विनंती राहील व्यासपीठावर यायचे. चला वळूयात मॅचच्या दिशेने. 24 चेंडू 25 समीकरण आहे. पहिलाच बॉल एकेरी धाव्याने सुरुवात. तसेच मेन रोड वरती बाईक पार्क करायची आहे. आतमध्ये कोणीही बाईक घेऊन यायचं नाहीये प्लीज. चौकार ओव्हर ड्राईव्ह. ही 4 धावांची प्रगती, 4 धावांचा विकास, हा 4 धावांचा परिवर्तन, हा बदल, त्या 4 धावांचा भर, त्या धावांचा आकार
मिळाला 11 या अंकावरती 2 बॉल 11 रन. खूप महत्वाचं असतं एखादी चौकार आली संयम खूप महत्वाचा असतो. आणि एक धाव जोडली जाते 3 बॉल आणि 12. नो चान्स आणखी एक येते दणदणीत चौकार. बॅटर आहे निखिल. दुसरा चौकार. 2 चौकार पाहायला मिळाले तर निखिलच्या माध्यमातून. आणि या वेळेला मिस झाला चेंडू. लेग मिस. बोल्ड दांडी गोल. परंतु निखिलने जे आपलं कार्य जे या धावांचं गणित बदलण्याची गरज होती ती बदललंय. त्याचबरोबर शालिनी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सन्माननीय मंगेश मिलिंद मात्रे उपस्थित झाले तर हार्दिक स्वागत आहे आपले. शालिनी एंटरप्राइजेस सर्वेसर्वा मिलिंद मात्रे आलेल्या सर्वच मान्यवरांचं आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. जो बॅटर येतोय इस्माईल कॅप्टन.
मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमने लगेच मैदानामध्ये सज्ज व्हायचे. आजच्या दिवसामधील चौथी मॅच असणार आहे. नवीन चषक 2024 दिवस रात्र अंडारा बॉक्स क्रिकेट काल आपण पाहिलं. व्यावसायिक क्रिकेट मुंबईतील 8 मातब्बर संघ ओमकार मालाड संघाने मात्र आपली छाप निर्माण करत या क्रीडा स्पर्धेमध्ये एक अनोखी कामगिरी करताना पाहायला मिळालं. शेवटचं षटक राहुल गोलंदाजी मार्कवर 6 बॉल 3 रन. एक अचूक टप्पा राखावा लागेल. इथून देखील मॅच गोलंदाज बदलू शकतो. अनेक गोलंदाजांनी असं कार्य केलंय. 6 बॉल आणि 3 डॉट 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 चेंडू काढावे लागतील. परंतु पहिलाच जातोय. माध्यमातून आणि त्या चौकाराने मॅच मधील बदल घडताना पाहायला मिळाला. नक्कीच सेव्हन ब्रदर्स चिंबूरकराला नेहमीच अभिमान राहिलाय. चिंबूरकर नेहमीच गर्वाने सांगतो